आर-बी-आयला रुपी डिफेंड करता आला असता, पण त्यांनी तुम्हाला चूज केलं. आज आर-बी-आयची मॉनिटरी पॉलिसी मीटिंग होती. रुपी वीक होतोय, एफ-आय-एस पैसे काढून घेत आहेत. अशा वेळी नॉर्मली सेंट्रल बँक इंटरेस्ट रेट वाढवते, पण आर-बी-आयने रेट्स वाढवले नाहीत. कारण जर रेट्स वाढले असते तर तुमचा ई-एम-आय वाढला असता, बिझनेसेसला लोन महाग मिळालं असतं आणि जी ग्रोथ मोमेंटम आपण बिल्ड केली आहे ती थांबली असती. आर-बी-आयने हे होऊ दिलं नाही. आता तुम्ही म्हणाल इन्फ्लेशनचं काय? हो, यावर्षी इन्फ्लेशन 5% जाईल, पण हे ॲक्च्युली हेल्दी आहे. कारण ते दर्शवतं की इकॉनॉमीमध्ये प्रॉडक्ट्सची डिमांड आहे, म्हणूनच प्राइसेस वाढत आहेत. आर-बी-आय पण 6% कम्फर्टेबल आहे. आपला जी-डी-पी ग्रोथ 6.6% यावर्षी राहू शकतो. लोकांना हे कमी वाटतंय, पण जरा विचार करा, भारतासारख्या साईजच्या कुठल्याही देशाला एवढ्या स्पीडने ग्रोथ दाखवा, एकही सापडणार नाही. आणि इकडे आर-बी-आय हे करत असताना गव्हर्नमेंटने एक मोठी खेळी केली. एफ-आय-एस जे आर-बी-आय बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांचे सगळे टॅक्सेस काढून टाकले. आधी ते 30% टॅक्स भरायचे इंटरेस्टवर, वर कॅपिटल गेन टॅक्स वेगळा, आता काहीच नाही. आणि आर-बी-आयचे बॉन्ड्स देतात 7% रिटर्न्स. US, युरोप, जपान कुठेच एवढं मिळत नाही आज. मग हे ग्लोबल मनी इंडियाकडे येणार का नाही? एकीकडे आर-बी-आयने कॉमन मॅनला प्रोटेक्ट केलं, दुसरीकडे गव्हर्नमेंटने फॉरेन मनीसाठी दरवाजे उघडले. हे कोइन्सिडन्स नाही, हे कोऑर्डिनेटेड पॉलिसी मेकिंग आहे. हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा ज्यांनी आजच्या आर-बी-आय पॉलिसीला निग्लेक्ट केलं. Mutual fund investments are subject to market risk. Read all schemes related documents carefully. Past performance may or may not sustain in future.